नमस्कार. व्हायब्रेशनल हार्मनी हे नाव ऐकून काय वाटतंय? आज आपण एका अशा इंटरेस्टिंग संकल्पनेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आयुष्यातल्या समस्यांना थेट अंकशास्त्राशी जोडते. चला तर मग बघूया याबद्दल मूळ मजकूर काय सांगतोय. तर सुरुवातच एका थेट प्रश्नाने होते. कधी असा विचार केलाय का की आपल्या आयुष्यात काही समस्या त्या पुन्हा पुन्हा का येतात? म्हणजे एकच पॅटर्न सतत आपल्यासमोर का उभा राहतो? आणि याच प्रश्नावर आधारित आहे आपला पहिला भाग, आयुष्यात वारंवार येणाऱ्या समस्या. मूळ स्रोतामध्ये असं म्हटलंय की अशा काही कॉमन अडचणी आहेत ज्या बहुतेक लोकांना कधी ना कधीतरी अनुभवायला मिळतात. अच्छा, मग या अडचणी नेमक्या कशा असतात? म्हणजे बघा, खूप कष्ट करूनही हातात पैसा टिकत नाहीये, किंवा नातेसंबंधांमध्ये उगाचच ताणतणाव निर्माण होतोय, करिअरमध्ये सगळं ठीक चाललेलं असताना अचानक काहीतरी अडथळे येतात, आणि साहजिकच या सगळ्याचा परिणाम म्हणजे मानसिक ताण वाढतो. यातलं काही ओळखीचं वाटतंय का? पण एक मिनिट, या सगळ्या मागे खरंच फक्त नशीबच जबाबदार आहे का, की याच्याही पलीकडे काहीतरी वेगळं कारण असू शकतं? मूळ मांडणी आपल्याला नेमक्या ह्याच नशिबाच्या पलीकडच्या कारणाकडे घेऊन जाते. आणि इथेच या विश्लेषणाचा टर्निंग पॉइंट येतो. एक वाक्य जे सगळं काही बदलून टाकतं. हे फक्त नशीब नसते. याचा सरळ अर्थ काय होतो? तर या घटनांमागे काहीतरी ठोस लॉजिकल कारण आहे जे कदाचित आपल्या लक्षात येत नाहीये. बरं, मग ते कारण आहे तरी काय? इथेच एक नवी संकल्पना समोर येते, अंकांची ऊर्जा आणि व्हायब्रेशन. आणि खरं सांगायचं तर हीच या संपूर्ण मांडणीचा गाभा आहे. तर ही ऊर्जा किंवा व्हायब्रेशन म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याशी संबंधित जे महत्त्वाचे अंक आहेत त्यातून काही स्पंदनं म्हणजे व्हायब्रेशन्स निर्माण होतात. आणि ही मांडणी असं सांगते की हीच व्हायब्रेशन्स आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येणाऱ्या चॅलेंजेसचं मूळ कारण असू शकतात. इंटरेस्टिंग आहे ना? अच्छा, मग ही ऊर्जा येते कुठून? कोणते आहेत हे अंक? तर बघा, आपली जन्मतारीख, आपला मुलांक, भाग्यांक, आपल्या नावावरून येणारा नामांक, आणि इतकंच काय, अगदी आपला मोबाईल नंबर सुद्धा. या सगळ्यांमधून ही ऊर्जा तयार होते आणि त्याचा एकत्रित परिणाम आपल्या आयुष्यावर होतो, असं हे विश्लेषण सांगतं. ठीक आहे, जर समस्येचं कारण अंकांमधली ऊर्जा असेल तर मग त्यावर उपाय काय? चला आता पुढच्या भागाकडे वळूया आणि बघूया की अंकशास्त्रातील उपाय म्हणून काय सुचवलं आहे. इथे खूप सिंपल 3 स्टेप्सची प्रोसेस सांगितली आहे. पहिली पायरी म्हणजे आपल्या समस्येचं मूळ कारण नक्की काय आहे ते समजून घेणं. दुसरी पायरी त्यासाठी अंकशास्त्राचा आधार घेऊन विश्लेषण करणं. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी त्या विश्लेषणाच्या आधारावर योग्य ते मार्गदर्शन मिळवणं. पण मग हे मार्गदर्शन मिळणार कसं? त्यासाठी पुढची स्टेप काय आहे? चला आपल्या आजच्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. तर मग उपाय म्हणून काय करायचं? मार्गदर्शन मिळवण्यासाठी एक अगदी स्पष्ट सूचना दिलेली आहे, ती म्हणजे सल्ल्यासाठी फक्त व्हॉट्सॲप करा. म्हणजे पुढची पायरी एकदम क्लिअर आहे, थेट संपर्क साधायचा. आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक इथे दिलेला आहे, 9702575519. तर या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका मूलभूत प्रश्नावर येऊन पोहोचतो. अंक, नंबर्स हे आपल्या आयुष्यावर खरंच इतका प्रभाव टाकू शकतात का? या स्रोतानुसार याचं उत्तर हो असं आहे. पण यावर प्रत्येकाने विचार करायला नक्कीच हरकत नाही.